नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत केंद्रीय पाहणी पथकाच्या संदर्भात. केंद्रीय पाहणी पथकानं दुष्काळाच्या संदर्भातला दौरा केला आणि अर्थात हा अत्यंत धावता असा दौरा होता आणि या संदर्भात विरोधी पक्षांनी सुद्धा काही आक्षेप घेतलेले आहेत. मात्र या दौऱ्याच्या अनुषंगाने आपण आज या दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या विषयीची चर्चा करणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न आपण त्या निमित्तानं उपस्थित करतोय. दुष्काळ पाहणी दौरे हे केवळ उपचार म्हणून ओळखले जात आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण या निमित्तानं विचारतोय. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य भरपाई देण्यात सरकार कुचराई करतंय का, हा सुद्धा त्या निमित्तानं आपण एक महत्त्वाचा प्रश्न तपासणार आहोत. आणि शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आणण्यात विरोधी पक्षांना अपयश येतंय का, हे सुद्धा आपण विरोधी पक्षांना विचारणार आहोत. अर्थात त्या निमित्तानं आपल्यासोबत मान्यवर आहेत, महत्त्वाचे पाहुणे आहेत. विजय जावंदे आपल्यासोबत आहेत, वर्ध्याहून शेतकरी नेते आणि जुने जाणते शेती अभ्यासक. राम कदम भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. अब्दुल सत्तार काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहेत. जयाजीराव सूर्यवंशी शेतकरी नेते औरंगाबादवरून आपल्यासोबत आहेत. आणि भगवानराव विधाते हे गंगापूरचे शेतकरी आहेत जे आपल्यासोबत औरंगाबाद स्टुडिओमध्ये आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. आणि अर्थात पहिला प्रश्न आणि पहिला प्रश्नाचा रोख खरं तर सरकारवरती नेण्याच्या अगोदर पहिल्यांदा खरंच जाणून घेऊया, खुद्द एक आपल्यासोबत शेतकरी आहेत, एका शेतकऱ्याची व्यथा काय, शेतकऱ्यांचं म्हणणं काय, हे आपण त्यानिमित्तानं जाणून घेऊयात. आणि पहिला प्रश्न त्यानिमित्तानं भगवानराव तुम्हाला विचारायचा आहे. नेमकं काय घडलं गेले ह्या धावत्या दौऱ्यामध्ये? पाहणी दौरा झाला, केंद्रीय कर्मचारी आले, पथक आलं, मराठवाड्यामध्ये दौरा केल्याची सगळीकडे आपण माध्यमांमध्ये त्याची चित्रण बघितलेलं आहे. पण नेमकं एक शेतकरी म्हणून तुम्हाला या दौऱ्यामुळे काही दिलासा मिळतोय का? या दौऱ्यात नेमकं तुमचं काही संभाषण होऊ शकलं का? आणि नेमकं त्यांनी काय बघितलं असावं असं तुमचं म्हणणं आहे? ह्या दौऱ्यामुळं काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा. काय फायदा झालेला आहे? नुसता शेतकरी अजून भरड्या जात आहे. ते काही करू शकत नाहीये. नुसते धावते दौरे घ्यायचे आणि शेतकऱ्याची एक बोळवण केल्यासारखं काहीतरी चुकीची वार्ता पसरून मोजकं काय करून राहिली हे शेतकऱ्या करताना. एकही प्रश्न नाही, काही शेतकऱ्याला थोडं तिथं जागेवर आश्वासन नाही. शेतकऱ्याची आता निव्वळ आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. जे जगलेली शेतकरी आहे ते सुद्धा मरण्याच्या पाठीवर आहे. काय शेतकऱ्याचं खरीप गेलं, पूर्ण कपाशी गेली, बाजरी गेली, सगळं वाईट परिस्थिती, इतकी वाईट परिस्थिती आहे का त्याला काही अंतच राहिलेला नाही. नुसते येऊन पळत या अधिकारी वर्ग पथक नुसते पळत राहते. काय यांच्या मागं कुठपर्यंत पळावं या शेतकऱ्यांना? शेतकऱ्याची एवढी हिंमत आहे का त्यांच्या मागं पळायची? काय पळून काय करणार आहे शेतकरी? नक्की. भगवानराव तुम्हाला प्रश्न आणखीन एक विचारायचा आहे. आपण गप्पा मारतोय त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय खरं शेतकऱ्यांची एक प्रातिनिधिक व्यथा काय आहे. गंगापूरमध्ये तुम्ही आहात, नेमकं कुठल्या गंगापूरमध्ये खुद्द राहता की कुठल्या गावात राहता? काय शेती आहे तुमची? काय प्रकारचं पीक तुम्ही घेता? आणि यावेळची तुमच्या आसपासची परिस्थिती काय आहे? आपण केंद्रीय पथक आलं ते सोडून देऊया थोडं क्षणभर, पण नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? काय परिस्थिती आहे? माझं तिथं गंगापूर तालुक्यात तांदुळवाडी म्हणून गाव आहे. ते जायकवाडी बॅकवॉटरला गाव होतं ते. त्याचं सुद्धा आमचं आलेलं पाणी आमच्या त्या क्षेत्रात सगळ्या जमिनी जायले. त्या जायकवाडी धरणानं जमिनी खरेदी करेली. आम्हाला तिथलं पाणी आमचं आज बंद करेल. आम्हाला आमच्या शेतात धरण असून आम्हाला तिथून थेंब सुद्धा त्या धरणातून घेऊन देत नाही. आमची वीज कट केलेली आहे. आमची तिथं म्हणजे तिथं सुद्धा आता आत्महत्येचीच वेळ आहे. जे कोरडवाहूची शेती होती त्याच्यात कपाशा केलेली, तिथं काही 25,000 रुपये खर्च झाला. तिच्यात 10,000 रुपये सुद्धा 2-2 क्विंटल सुद्धा कापूस झालेला नाही साहेब. काय शेतकऱ्याची व्यथा म्हणजे फार वाईट बिकट. नुसतं आत्महत्याला कवटाळून राहिले शेतकरी आता सध्या. काय नाही, बरोबर आहे, साहजिक आहे. परिस्थिती अतिशय भयावह आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये पुन्हा जयाजीराव सूर्यवंशी तुम्हाला हा प्रश्न आहे. जे पथक आलं, नेमकं औरंगाबादमध्ये पथक आलं, त्यानंतर ठिकठिकाणी गेलं, आतापर्यंत 1-2 पथकं सुद्धा येऊन गेली, पण नेमकं काय हाती काय मिळतं? म्हणजे सरकार म्हणते की आम्ही 4,000 कोटीच्या आसपास आता दिलेले आहेत, शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये पैसे पडलेले आहेत. गेल्या वेळचे जे काही नुकसान भरपाई होती त्या संदर्भातले. आता नेमकी काय परिस्थिती आहे ग्राउंड झिरोवरती? तिकडे काय काय दिसतंय तुम्हाला? मुळात आता सरकारने जे आता सांगितलेलं आहे की मी 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले, हाच मुळात मी आरोप या ठिकाणी खोडून काढतोय. कारण आतापर्यंत मी आज मला एका तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा फोन आला होता
की 100 शेतकऱ्यांना आज तालुक्याच्या पैठण तालुक्याच्या गावी बसलेले होते. त्या गावामध्ये अजून 4.25 कोटी रुपयाची अजून मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. मागच्या दुष्काळामध्ये वाटप झालेली मदत ती अजून अद्याप मिळालेली नाहीये. आणि त्या मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकनाथ खडसेंनी 5 दंड थोपटून सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यावर आम्ही पैसे जमा केलेले आहेत आणि ते पैसे सगळ्यांचे जमा झालेले आहेत. अहो, वस्तुस्थितीमध्ये अशी आहे की तुमच्याकडे पैसेच नव्हते, अजून पैसे तुम्ही शेतकऱ्यांना दिले नाहीत. जे आता शेतकऱ्यांच्याकडे पैसे राहिले, एका तालुक्यामध्ये 5-5 हजार शेतकरी राहिलेले आहेत. म्हणजे पहिलीच मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही तर पुढच्या मदतीचा काही विषयच येत नाहीये. पुन्हा त्या काळामध्ये खरीपाच्यासाठी 1500 रुपये हेक्टरी आम्ही मदत करू या प्रकारची गोष्ट केली गेली. ती तर कुठं हवेत विरून गेली. विरोधी पक्षालाही माहिती नाही, ते तर तसे झोपलेलेच आहेत. त्यांना तर अजून ते झोपेतून जागे झालेले नाहीत. त्यांचं अवकाळ ते अजून कधी त्यातून ते वर येतील का नाही मला काही खरं वाटत नाहीये. म्हणजे या ठिकाणी सत्ताधारी घुमवतायत आणि विरोधकी बेदखल आहेत. या प्रकारची परिस्थिती आता मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये मला पाहायला मिळतीये. आणि सरकार फक्त घोषणा करत आहे, पण घोषणेचा पाठलाग कुणी करायला तयार नाही, वस्तुस्थिती कुणी जाणून घ्यायला तयार नाही. आणि याच्यामध्ये शेतकरी भरडला जातोय. शेतकऱ्यांचा आता या ठिकाणी दौरा होतोय. मी तुम्हाला फणशीकर या ठिकाणी मुद्दामपणे जाणीव करून देऊ इच्छितो की मागच्या खरीपाच्या सीझनमध्ये ज्या गावाला दौरा झाला त्याच गावामध्ये पुन्हा तुम्ही दौरा करता पुन्हा रब्बीच्यासाठी. म्हणजे काय गंमत आहे. म्हणजे तुम्हाला डांबराच्या खाली उतरायचं नाही आणि आमदार खासदारांना बरोबर घेऊन या वरमाय फिरवायच्या, यांचं राजकारण करायचे की आम्ही काहीतरी फार मोठं करतोय. आणि लोकसभेत आणि विधानसभेचं अधिवेशन येण्याच्या काळामध्ये तुम्ही हे सगळं दाखवायचे की आम्ही तुमच्या पाठीचे आहोत. अहो, तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये विधानसभेच्या अधिवेशनाची वाट पाहण्याची गरज काय पडली आणि लोकसभेच्या अधिवेशनाची. तुम्हाला मराठवाड्यामध्ये 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे तुम्हाला काय आता दिसत नाहीये का? त्याच्यावर तुम्हाला दुष्काळ जाणवत नाहीये का? परंतु शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचा सध्या कार्यक्रम जोरदार चालू आहे. मागच्या वेळेस गोपीनाथ मुंडे विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेस सुद्धा गोपीनाथ मुंडेंनी याला विरोध केला होता की तुम्ही दौरे करू नका, दुष्काळी पथकं करू नका, अॅग्रो टुरिझम दुष्काळी टुरिझम करू नका. परंतु हे सरकार आता जे सत्तेवर आले ते करू राहिलेले. आणि आम्हाला सध्या तरी फार आशादायक चित्र नाहीये. जोपर्यंत लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाहीये, तशीच परिस्थिती आता या सरकारच्या बाबतीमध्ये झाली. फक्त घोषणा आणि घोषणा आणि घोषणा, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. नक्की. अर्थात प्रत्यक्षात काही तुमच्या पदरी पडलेलं नाही असं तुम्ही म्हणताय. पुन्हा विरोधी पक्षांवरती एक तुम्ही गंभीर आरोप केला की विरोधी पक्ष प्रत्यक्षात इकडे समोर येताना दिसत नाही. अब्दुल सत्तार, तुम्ही हे मान्य करता का? एक काँग्रेसचे तिथले नेते, जुने नेते आणि आमदार तुम्ही आहात, तुम्हाला हे मान्य आहे का जयाजीराव सूर्यवंशी यांचं की विरोधी पक्ष अजून म्हणावे तेवढे पाठपुरावा करताना दिसत नाहीये, तेवढं रान उठवलेलं दिसत नाही विरोधी पक्षांनी? नाही, विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका जिल्हा अधिकारी असतील किंवा मुख्यमंत्री असेल, सभागृहामध्येही आपण एकंदरीत पाहिला तर 7 दिवस काम थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः शेतकऱ्याला जोपर्यंत कर्जमाफी मिळणार नाही, त्यांची झालेली नुकसान जी आपण पाहिली, आता सूर्यवंशी साहेबांनी बोलल्याप्रमाणे का गेल्या वर्षी 4800 रुपये 48 आपण कदाचित पाहिला तर त्यांनी 6800 कोटी रुपये मंजूर केले. 4800 एकदा घोषणा केली, फक्त 2000 कोटी रुपये मिळाले. त्यानंतरचे 2000 कोटी रुपये देण्यासाठी मग परत 2 महिने लागले. 2 महिन्यानंतर जे पैसे आले त्यामध्येही 450 कोटी रुपये परत समर्पित केले. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर गेल्या वर्षीचे जे नुकसान होतं 13-14चा 14-15चा, तोही आपण आज पाहिला तर आजपर्यंत त्याचे 800 काही कोटी रुपये शेतकऱ्याला मिळालेले नाही. सूर्यवंशीने सांगितल्याप्रमाणे अनेक शेतकरी, हजारो शेतकरी आजही गेल्या वेळच्या दुष्काळाच्या मदतीपासून वंचित आहे. त्यानंतर परत दुसऱ्या वेळेस दुष्काळ पडला, त्यानंतर गारपीट झाली, त्याच्यानंतर अवकाळी पाऊस झाला. माझ्या स्वतःच्या मतदारसंघामधली औरंगाबाद जिल्ह्यामधला सिल्लोडमधला आपण कदाचित 1 दिवसाच्या 4 तासामध्ये 263 मिलीमीटर पाऊस पडला. कोट्यावधी रुपयाचा शेतकऱ्यांचे नुकसान झाले, पंचनामे झाले, अद्याप एक दमडाही कोणाला मिळालेला नाही. आणि ही सर्व मागणी आम्ही कलेक्टरकडे मोर्चा नेला, सरकारकडे आपण पाहिलं. प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला त्या ठिकाणी हे शेतकऱ्यांची जी भयानक परिस्थिती झाली, गेल्या 1 वर्षामध्ये 3107 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामधल्या गेल्या 3 महिन्याचा आपण कदाचित रेकॉर्ड पाहिला तर 1016 शेतकऱ्यांच्या आत्महत्या फक्त 3 महिन्यामध्ये झाल्या. आणि ही सर्व बाब आम्ही शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय असतील
कृषी मंत्री असतील किंवा आपले अर्थमंत्री असतील यांना वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात का मी ज्या तिजोरीचा मालक झालो, मी ज्या संस्थेमध्ये ज्या मला अर्थमंत्री म्हणून मुनगंटीवार साहेबाचा स्टेटमेंट आहे का मी त्या खाली तिजोरीचा मी रखवालदार आहे. नाही, ठीक आता आहे, अशाच ठीक आहे. पद्धतीने राज्यकर्ते कदाचित बोलले. राज्यकर्ते अब्दुल सत्तार, मी राज्यकर्ते जे आहे सुरुवातीचं तुमचं बोलणं आपण समजून घेतलेलं आहे. मी अधिक सखोल चर्चा आपण करूयात. विजय जावंदिया आपल्या सोबत आहेत. जावंदिया सर, पुन्हा तुम्हाला हा प्रश्न आहे की म्हणजे आपण सातत्यानं हे ऐकत आलेलो आहेत की या सगळ्या ज्या कमिट्या येतात, ज्या पद्धतीनं दौरे केले जातात, अत्यंत हास्यास्पद असे दौरे दिसत आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारची त्या डांबरी रस्त्याच्या खाली उतरताना दिसत नाही आहेत. मुख्य जे हमर रस्ते आहेत त्या स्टेट हायवेच्या पलीकडे ते जाताना दिसत नाही आहेत. आणि असं सगळं असताना ही जी सगळी थट्टा चालू आहे, एक प्रकारचा जो फार्स चालू आहे, तो का बंद होत नाहीये? मला असं वाटतंय की पहिले तर या टेक्नॉलॉजीच्या युगात असे दौरे करण्याची गरजच आहे का? जर सॅटेलाइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात उत्पादन किती होणार हे कळतं, तर यांना मंत्रालयात बसून कळत नाही का की काय परिस्थिती आहे? आता एकरी 1 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालं, मराठवाड्यात 40% पाऊस कमी पडला, हे सगळं माहिती आहे ना. मी महिन्याभरापूर्वी भारताचे कृषी मंत्रालयाचे सचिव सिराज हुसेन यांना भेटलो होतो दिल्लीत जाऊन. तेव्हा त्यांना सगळी परिस्थिती सांगितलेली होती. त्यांनी तेव्हा मला विचारलं होतं की सोयाबीनला भाव मिळणार आहे का, कापसाला भाव मिळणार आहे का? मी म्हटलं सोयाबीनलाही भाव मिळणार नाही, सोयाबीनचं तर उत्पादन नाही आणि कापसाला हमी भाव सुद्धा मिळणार नाही जर तुम्ही खरेदी केली नाही तर. मला मुद्दा काय मांडायचा आहे पणसे साहेब, की आज दुष्काळ पडल्यानंतर अशी परिस्थिती का होते? या मुळातच ना भाजपचं सरकार जात आहे ना काँग्रेसचं सरकार गेलेलं आहे. 1972ला दुष्काळ पडला होता, तेव्हा सरकारची मदत नव्हती, रोजगार हमी योजना नुसती सुरू झाली होती आणि तरी तेव्हा गावातल्या गावातच शेतमालकांनी शेतमजुरांनी एकमेकांना मदत करून जीवन जगले. तेव्हा एवढी निराशा का होत नव्हती आणि आज का एवढी निराशा होते आहे? याचं कारण 1991 नंतर आम्ही जी अधिक खर्चाची अर्थव्यवस्था स्वीकारली, 5व्या वेतन आयोगातून 6व्या वेतन आयोगातून आणि 7व्या वेतन आयोगातून दर 10 वर्षांनी तिप्पट वेतन वाढवलं. 500 रुपयाचं वेतन आज 18,000 रुपये झालं. त्या प्रमाणात ग्रामीण भागात पैसा जात नाहीये, पण शेतीचा खर्च वाढतोय. आज सोयाबीनची शेती ज्यांनी उभी केली विदर्भात फक्त 10% पाऊस कमी आहे, पण 10-12 हजार रुपये एकरी खर्च झालेत, ते मातीत गेलेत आणि एकरी 1 क्विंटल सोयाबीन पिकलं. मागच्या वर्षी असंच झालं, या वर्षी असंच झालं. आमचे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही कर्ज माफ करणार नाही, कर्ज मुक्त करणार. मी किशोर तिवारींना विचारलं, माझ्या घरी ते आले होते. म्हटलं किशोर भाऊ, आम्हाला समजून सांगा की मागच्या वर्षी 1 क्विंटल सोयाबीन पिकलं, तुम्ही पुनर्वसन केलं, आता या वर्षी सुद्धा 1 क्विंटल पिकलं, 2 वर्षाचं कर्ज परत कसं करू? आणि केलं नाही तर बँक कर्ज देणार नाही. मला आजच्या या चर्चेत सांगायचं आहे, अहो मदत द्याल ती द्याल, पण आज मुख्यमंत्र्यांनी आणि नरेंद्र मोदींनी सांगायला पाहिजे की ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकीत झालेली आहेत त्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी पुन्हा कर्ज मिळेल. एवढं तर सांगा कमीत कमी. किमान एवढी हमी योजनेची घोषणा करतात. नक्की जावंदिया सर येतो. जावंदिया सर शेतकऱ्यांनी दिलं हे का सांगत नाही? नक्की देऊ हे का बोलत नाही? नक्की येतो तुमच्याकडे पुन्हा. आणखीन अधिक खोलवर तपशीलवर आपण चर्चा करूया. आपल्या सरकारचे प्रतिनिधी आहेत, राम कदम इथे सोबत आहेत आपल्या. राम कदम, म्हणजे डोंगरा एवढे प्रश्न आहेत सगळे, काय उत्तर द्यायचं? नाही, चर्चेच्या प्रारंभी मी एक सांगेन की महाराष्ट्रातल्या जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये 15,747 गावं ही दुष्काळाचा सामना करतायत आणि प्रत्येक शेतकरी ह्या आजच्या चर्चेकडे आशाळभूत एका अपेक्षेच्या नजरेनं पाहतोय. तर सरकारचा प्रतिनिधी या नात्यानं मी या ठिकाणी एवढंच सांगेन की एक दुष्काळातल्या प्रत्येक शेतकऱ्याला हे सरकार मदत करणार आहे. त्या दौऱ्याकडे ज्या पद्धतीने हा दौरा झाला तो चुकीचा झाला असं तुम्हाला वाटतं? दौऱ्यावरच मी बोलतो. आता शेतकऱ्यांचे 2 प्रश्न आहेत. पहिल्यांदा शेतकरी विचारेल की हा दौरा एवढ्या उशिरा का झाला, आणि दुसरा प्रश्न विचारेल की या दौऱ्यामधले अधिकारी आले, तास 2 तास थांबले आणि निघून का गेले. मुळामध्ये एक लक्षात घ्या, दौरा सुरू झालाय 19 नोव्हेंबरला. दौरा सुरू होण्यापूर्वी म्हणजे केंद्रातलं पथक येण्यापूर्वी 9 नोव्हेंबरला या आमच्या सरकारनं केंद्राला 4,002 कोटी 82 लाख रुपये, ऐकून घ्या,
82 लाख रुपयाची मदत पाहिजे, अशी अशी दुष्काळदृष्ट परिस्थिती आहे, हे केंद्राला कळवलंय. आता कसं आहे की पिकांची जी आणेवारी आहे, म्हणजे एखादं पीक पेरल्याच्या नंतर ते उगवण्याचा त्याचा जो इल्डचा जो कालावधी आहे, तो कालावधीचा आपण सुधारित, ज्याला आपण पिकांची आणेवारीची तारीख 31 ऑक्टोबर धरली. म्हणजे जरी करता उद्या इच्छा असेल तर 31 ऑक्टोबरच्या आधी करता येत नाही. आणि हे केंद्रीय पथक हा फॉर्मॅलिटीचा पार्ट असतो. वरवर त्याला काही ज्या पद्धतीने हे सरकार आलंय, ज्या पद्धतीने सरकारला तुम्हाला भरघोस पाठिंबा देऊन जर सरकारची भूमिका समजून घ्यायची असेल तर मला थोडासा वेळ द्यावा लागेल. मुळात मुद्दा असा आहे की अर्धवट अध्ययनाच्या आधारावर यातले काही वक्ते बोलत आहेत. मुळात एक समजून घ्या की 31 ऑक्टोबर आपली पिकांच्या आणेवारीची तारीख आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सगळा त्या ठिकाणी जो काही सायंटिफिक दौरा आहे, जी काही सायंटिफिक पाहणी ती केलेली आहे. त्याच्यानंतर जर केंद्राला वाटलं की याच्याही पलीकडे केंद्रातून पैसे इकडे पाठवण्यापूर्वी आम्ही हे चेक केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी मल्होत्रांच्या नेतृत्वाखाली 10 लोकांची टीम आली. ती वेगवेगळ्या 4 पार्टमध्ये या महाराष्ट्राच्या विविध 21 जिल्ह्यांमध्ये फिरली. आता मूळ मुद्दा असा आहे, जयाजीराव तुम्हाला हे पटतंय का, ही जी 10 लोकांची टीम आली, 4 पार्टमध्ये फिरली, पुरेशी फिरली, त्यांनी काहीतरी एक प्रकारचं भरघोस मुळामध्ये मंदार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चुकीचा संदेश जाईल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चुकीचा संदेश जाईल. त्या ठिकाणी पाहणी करण्यापूर्वी त्या ठिकाणी जे जे काही आवश्यक आहे ते महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना जर काही त्याच्यामध्ये पाहायचं असेल तर त्याच्यासाठी तो दौरा होता. आणि तो हा प्रत्येक सरकारच्या कालावधीत, म्हणजे आमचं सरकार आले म्हणून नाही, प्रत्येक राज्यामध्ये कोणत्याही राज्यामध्ये अशी परिस्थिती असेल तर अशाच पद्धतीनं अगोदरच्याही सरकार काम करत होतं. म्हणजे बाबूगिरी पद्धतीनं करायचं म्हणता ना तुम्ही, तुम्हाला फरक पडायचा नाहीये का, फरक पडायचा नाहीये का परिस्थितीमध्ये? उलट पक्षी अगोदरच्या कालखंडामध्ये पिकांची जी 31 ऑक्टोबर जी आणेवारी आहे ना, सुधारित आणेवारी, याच्यानंतर अब्दुल सत्तार जी आपण मला करेक्ट करा चुकीचं असेल तर, याच्यानंतर जवळपास 3 महिन्याच्या नंतर केंद्रातलं पथक येत होतं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नांमुळे ते ताबडतोब 10 दिवसात आलंय आणि जवळपास आपल्याला या महिन्याच्या कोणत्याही क्षणी आपल्याला केंद्राची मदत येईल. हे सरकार पूर्णपणे प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे समजून न घेता ज्या पद्धतीने या ठिकाणी चर्चा होते, मला असं वाटतं ती अयोग्य आहे. नाही ठीक आहे, अयोग्य आहे किंवा नाही, सगळे जाणते लोक आहेत. जयाजीराव तुम्हाला पहिल्यांदा हाच प्रश्न आहे, म्हणजे अपुऱ्या माहिती अभावी तुम्ही बोलताय असं एक राम कदम मगाशी म्हणाले. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं त्यांना पिकांच्या आणेवारीची तारीख विचारा, सांगा जयाजीराव पिकांच्या आणेवारीची तारीख का 31 ऑक्टोबर आहे का नाही? तुम्ही बोलू नका, मला बोलू द्या. नाही ना, मला आधी हे शेतकऱ्यांना स्पष्ट करा, पिकांचा आम्ही दुष्काळामध्ये जगत मी पण लातूरचाच आहे, मोठ्याने बोलण्याला होत नाही. पिकांची आणेवारी 31 तारीख 31 ऑक्टोबर आहे का ते बोला. मी पण लातूरचाच, एवढं जोरात कशाला बोलताय? मी पण लातूर, मला आधी सांगा पिकांची आणेवारी 31 ऑक्टोबर आहे का नाहीये? हो किंवा नाही सांगा, 31 ऑक्टोबर आहे की नाही पिकांची आणेवारी? त्याच्यामुळे अर्धवट अध्ययनाच्या आधारावर या बोलणं चुकीचं आहे. पिकांची आणेवारी जयाजीराव शांत ऐकून घ्या. एक मिनिट जयाजीराव, एक मिनिट अब्दुल सत्तार, मी तुमच्याकडे येतो. जयाजीराव, मूळ मुद्दा एक आहे, एक कदमांचा जो त्यांनी जो महत्वाचा मुद्दा त्यांच्या दृष्टीने उपस्थित केला, त्यांचं म्हणणं आहे की 31 ऑक्टोबर पर्यंत आणेवारी आहे किंवा नाही, त्याचं उत्तर द्या. तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही पूर्ण करा. नाही, 31 ऑक्टोबर ही जी आणेवारी बोलात. जयाजीराव अब्दुलजी, मी तुमच्याकडे येतो. अब्दुल सत्तार, तुमच्याकडे येतो मी. हा बोला. जयाजीराव तुम्ही बोला, त्याचं उत्तर द्या. जे राम कदमांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय. नाही, राम कदमांचं जे म्हणणं आहे 31 ऑक्टोबरच्या संदर्भामध्ये की आणेवारीच्या संदर्भामध्ये, खरीपाच्या सीझनच्या काळामध्ये या ठिकाणी केंद्रीय पथक आलं, त्यांनी रिपोर्ट दिला की मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे. त्या रिपोर्टचं काय केलं तुम्ही? तेव्हा आता तुम्ही पुन्हा रब्बीच्या सीझनसाठी पुन्हा एकदा नवीन वेगळा दौरा काढायची काय गरज होती? आणि आता जावंदेने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला हे नखरे करायची काय गरज आहे? आता सॅटेलाइटच्या युगामध्ये तुम्हाला घरी बसून सगळं होतंय आणि तुम्ही कायद्याचे सगळे बरेच कायदे बदलतायत. दिलं त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं ना राम कदम, त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलंय. दोन्ही त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलंय ना राम कदम. मुळामध्ये मंदार एक लक्षात घ्या
की मी त्यांच्या भावनांशी सहमत याच्यासाठी आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याला आम्हाला मदत करण्याची प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे आणि आम्ही करणार आहोत. मुळामध्ये आपण जेव्हा ती पिकाची आणेवारीची तारीख येईल ती आल्याच्या नंतरच त्या ठिकाणी आपल्याला केंद्राला अहवाल पाठवता येतो. तो 9 नोव्हेंबरला गेलाय. 19 तारखेला केंद्रीय पथक आलंय. एक मिनिट जाऊन द्या सर, मी तुमच्याकडे विजय जामंदिया जी म्हणतायत की सॅटेलाइटनी पाहणी करायला त्या पिकामध्ये आतमध्ये काय आहे न आहे हे सॅटेलाइटनी दिसत नाही. ठीक आहे, मी त्यांच्या भावनांचा सन्मान करतो, पण एक आपण सॅटेलाइटनी दिसत नाही आणि ही माणसं अशी दुसरी 2-2 तासांनी येऊन गेली, त्यांना त्याच्यावरनं तुम्हाला सगळं कळतं असं मुळामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे पाहणी केलेली आहे. मग केंद्राचे लोक तिथे फक्त झेंडा दाखवण्यासाठी येत आहेत. केंद्राची लोक कसं आहे त्याच्यामध्ये मंदार कसं आहे राम कदम कसं आहे केंद्राचं पथक येणं हे पूर्वापार ठरलेले शिष्टाचार आहेत. आणि जेव्हा केंद्रातून 4,000 कोटी शिष्टाचारासाठी आले असं म्हणा तुम्ही एवढं म्हणा की शिष्टाचारासाठी आले, केंद्रातून 4,000 कोटी जेव्हा महाराष्ट्राला मिळतील तेव्हा तिथल्या लोकांना जर वाटत असेल की हा जो रिपोर्ट पाठवला याच्यामध्ये काय आहे नाहीये तर ते पथक आलं तर त्यात चुकीचं काय आहे? अब्दुल सत्तार तुम्हाला ते पथक आलं त्याच्यात काही चुकीचं वाटतंय किंवा नाही वाटत? नाही, पथकाच्या बाबतीत मला राम कदम साहेबाला एकच विनंती करायची आहे का आपण सरकारची बाजू ज्या पद्धतीने मांडू लागले, सरकारच्या बाबतीत गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही मनसेचे आमदार असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत जे प्रश्न पोटतिडकीने त्या ठिकाणी मांडत होते, आज तुम्हाला त्याची आठवण होत नाही. मला तर आश्चर्य हे वाटतं राम कदम साहेब का आपण स्वतः मराठवाड्याचे राहणारे आहेत. ठीक आहे, मुंबईचे आमदार असतील, मुंबईमध्ये आज तुमचं राजकारणाचा, परंतु तुमची मूळ जन्मभूमी ही मराठवाड्याची. ज्या मराठवाड्यामध्ये आपला जन्म झालेला आहे तो शेतकरी आज मरू लागला. त्याचा विश्वास करण्यासाठी समजा आज आपण पाहिलं 900 काही कोटी रुपयाची घोषणा आपण आज पंतप्रधान मोदींनी केली. आणि आज आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस आसमानी संकट आला, सुलतानी संकट तुम्ही निर्माण करू लागले, अशा या भयानक परिस्थितीमध्ये तुमच्यावर विश्वास आहे का नाही तुमच्या सरकारचा? पहिले हा एक मुद्दा आहे. केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज या ठिकाणी आपली भावना, त्या अधिकारी आले, केंद्राची टीम आली, त्यांनी पाहणी केली, रात्री आले, बेरात्री आले, 5 मिनिटात आले, धावते आले, पळत गेले, पळत आले, याला काही अर्थ आहे का? ज्या वेळेस बिहारच्या निवडणुका घोषणा झाल्या त्यावेळेस आपल्या पंतप्रधान महोदयांनी 1,25,000 कोटी रुपयाची घोषणा केली आणि त्यावेळेस त्यांना कोणताही पथक पाठवायची गरज पडली नाही बिहारला. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 3107 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावर विश्वास नाही आहे का? महाराष्ट्रामध्ये तुमच्या सरकारवर, तुमच्या पंतप्रधान मोदींचा विश्वास नाही का? एक महत्वाचा अब्दुल सत्तार पद्धतवर मी काही विश्वास ठेवत नाही, अब्दुल सत्तार परंतु तुमचा एक महत्वाचा मुद्दा आहे राम कदम साहेब. अब्दुल सत्तार 800 कोटी आतापर्यंत शेतकऱ्याचे मिळालेले नाहीये. एक मिनिट अब्दुल सत्तार, तुमचा एक महत्वाचा मुद्दा आहे. एक मिनिट राम कदम, एक मिनिट एक छोटासा आपण ब्रेक घेऊया चर्चेमध्ये. चर्चा थोडीशी तापलेली आहे, अर्थात तेवढ्याच तीव्र भावना आहेत आणि ही चर्चा आपण करताना अर्थात महत्त्वाचा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी की केंद्र सरकारचा या राज्यावरती विश्वास आहे की नाही, ज्या पद्धतीनं त्यांनी इथे केंद्रीय पथक धाडलेलं आहे आणि ते केवळ एक शिष्टाचार म्हणून धाडलंय, एक फार्स म्हणून धाडलंय, कशामुळे धाडलेलं आहे ते पथक आणि त्या पथकातनं नेमकं काय आपल्याला मिळणार आहे, हासिल काय होणार आहे त्यातनं, ते सुद्धा आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत तुमचं बेधडकमध्ये. अर्थात बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय केंद्रीय पथकाने जी दुष्काळ पाहणी दौरा केलेला आहे मराठवाड्यामध्ये त्या संदर्भामध्ये आणि अर्थात काही महत्त्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये उपस्थित होत आहेत. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण जे पीडित शेतकरी आहेत मराठवाड्यातले ते भगवानराव विधाते आपल्यासोबत आहेत गंगापूरचे. भगवानराव, तुम्ही आता चर्चा ऐकली, तुम्हाला मुळात गेल्या वेळेला ज्यावेळेला अशीच मदत जाहीर झाली होती शासनाकडनं त्यावेळेला तुमचं काही नुकसान झालं असेल कदाचित, तर त्यावेळेला जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला त्याची काही मदत मिळाली का, तुमच्यापर्यंत ती मदत पोहोचली का, की आतापर्यंत झालेलं नुकसान गेल्या 1.5-2 वर्षातलं तुम्हाला काहीही मदत मिळालेली नाहीये? कुठल्याच प्रकारची मदत मिळालेली नाही. मदत मिळाली तर ती काहीतरी तुटपुंजी आपली धावती मदत, त्याला का मदत म्हणते का साहेब? किती भगवानराव तुम्ही हे सांगा की भगवानराव तुम्ही हे सांगा तुम्हाला किती पैसे मिळाले आतापर्यंत? आलेच असतील तर किती मिळाले पैसे तुम्हाला आतापर्यंत?
मला आतापर्यंत फक्त 9,000 रुपये मिळाले होते. ते बी फळबाग माझी चिक्कूची होती, त्याच्यातले ते काहीतरी थोडेफार तेवढी माझी चिक्कूची आणि चिंचाची ही बाग होती माझी. 9,000 रुपये मला भेटले होते आतापर्यंत मागची. आणि मध्यंतरी इतकी गारपीट झाली, त्या गारपीटीत सुद्धा सगळं खायनामा झालता. आमच्या भागात अक्षरशः तिथं 26 जनावरं मरून पडली होती, इतकी गारपीट तिथं झालते. पूर्ण गव्हाचं नुकसान झालं होतं. 4-4 एकर गहू आमचे नुकसानीचे झाले, तर त्याच्यात आम्हाला 20-20 गुंठ्याची मदत त्यांनी फक्त दिली. काय ती मदत, ती मदत म्हणायला काही त्याच्यात काही मदतच म्हणता येत नाही. ती काय मदत म्हणते का त्याला? ती नक्की 50-50 हजार रुपयाची नुकसान, द्यायचे 2-2 हजार रुपये. नक्की नक्की. अर्थात तुम्ही जे म्हणता की 50,000च्या नुकसानाच्या वरती 2,000 रुपये तुम्हाला साधारणतः मिळत आहेत, हे एकूण गणित जे आहे ते अत्यंत क्लिष्ट आहे. पुन्हा विजय जावंदे सर, तुम्हाला हा प्रश्न आहे की जो आता मुद्दा निघाला, म्हणजे जो तांत्रिक मुद्दा उपस्थित केला राम कदम यांनी, त्यांचं म्हणणं आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत आणेवारीची जी काय आकडेवारी आहे ती मिळण्यासाठी तुम्हाला थांबावं लागत होतं. म्हणजे मुळात ह्या सगळ्या तांत्रिकतेमध्येच सरकार अडकत राहिलंय आतापर्यंत. जी एकेकाळी ब्युरोक्रेसीने तयार केलेली तांत्रिकता असेल, सरकारला ही तांत्रिकता सोडून काही करायचंय किंवा नाही करायचंय, करणं शक्य आहे किंवा नाही आहे? जावंदे सर. 31 ऑक्टोबर पर्यंत नजर आणेवारी असते आणि 31 डिसेंबर पर्यंत वास्तविक आणेवारी असते कापणी झाल्यानंतरची. पण पिकाची परिस्थिती बदलल्यानंतर जसं सोयाबीनचं पीक आलं, आता सोयाबीनचं पीक तर आधीच कापल्या गेलं, मग त्याच्याकरता आता वाट पाहायची गरज काय होती? त्याची बोंब तर आधीपासून यायला लागली होती. मला तो प्रश्न, आता जो भगवंतरावांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की नुकसान झाल्यानंतर जी मदत मिळते ती फार कमी मिळते. मी मगाशी मांडण्याचा प्रयत्न केला की 72च्या दुष्काळानंतर आताच्या दुष्काळात एवढा फरक का पडतोय याच्यावर विचारच होत नाही. ना काँग्रेस सरकारने केला ना भाजप सरकार करतात. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी चर्चेतही मी म्हटलं होतं की एक चांगल्या पीक विमा योजनेची गरज आहे आणि ती पीक विमा योजना गाव स्तरावर आणायला पाहिजे. आता तरी राम कदम यांनी सांगावं की पुढच्या वर्षीच्या खरीप हंगामानंतर गाव स्तरावरची पीक विमा योजना आम्ही लागू करू. त्या पीक विमा योजनेचं प्रीमियम 100% सरकार भरेल. म्हणजे मग गाव स्तरावर नापिकी झाली तर ताबडतोब शेतकऱ्यांना त्या विमा कंपनीकडनं मदत मिळेल. मला काय वाटतंय की काँग्रेस असो की बीजेपी असो की राष्ट्रवादी असो, यांना कोणालाही शेतकऱ्यांबद्दलचं गांभीर्य नाही. मला तुम्ही सांगा, आता मी मगाशी जो मुद्दा मांडला त्याच्यावर राम कदम का बोलत नाही की 2 वर्षाचं कर्ज झालंय. मागच्या वर्षी राम कदमच्या सरकारने पुनर्वसन केलं, या वर्षीची नापिकी आहे. 2 वर्षाचं कर्ज आमच्या उरावर, आम्ही कर्ज परत करू शकत नाही. आता पुढच्या वर्षी काय करणार आम्ही? मी ही आठवण करू देतो राम कदम साहेबांना की मनमोहन सिंगच्या सरकारने कर्जमाफी केली होती 8 मध्ये. तेव्हा विदर्भात 2 वर्ष सतत दुष्काळ पडला होता. 20,000ची कर्जमाफी झाली, त्या शेतकऱ्यावर 60,000चं कर्ज झालं 2 कर्जामुळे. पण तिसऱ्या वर्षी त्याला कर्ज मिळालं नाही, तो अजूनही कर्जबाजारी आहे. कदम साहेब, आम्ही अनाडी नाहीत, आमचं ज्ञान कमी असेल पण आम्ही वास्तविकतेच्या जवळ राहतो आहोत. मला तुम्ही याचं उत्तर द्या ना की आता या शेतकऱ्याला त्याला बँकाकडनं कर्ज कसं मिळणार, पुढच्या वर्षी त्यांनी शेती कशी करायची, तुम्ही आणेवारीचा टेक्निक काय सांगता हो? आता आणेवारीची बदलता येते, तो निर्णय सरकार घेऊ शकतं, पण मग त्याच्याकरता आता एका पोराने आत्महत्या केली, पुस्तकं नाही म्हणून. तुम्ही मंदार मगाशी सांगितलं ना, त्या पोरीने आत्महत्या केली पास नाही म्हणून. अहो, कृपा करून गांभीर्य ओळखा. आज कापूस उत्पादक शेतकरी उधारीनं कापूस वेचतो आहे, हे किती लोकांना माहिती आहे हो? मला असं वाटतं आहे की नुसतं 7व्या वेतन आयोगाकरता 1 लाख कोटी रुपये जर तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. आपण पुन्हा विषयांतर आता करू. या मुद्द्यावरती जे 2 प्रश्न उपस्थित केले, जे 2 प्रश्न, जावंदे सर, तुम्ही पोटतिडकीने बोलता, याच्यामध्ये काही शंका नाही. जे 2 महत्वाचे तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, एक म्हणजे पीक विमा कर्जाचा आणि दुसरा म्हणजे कर्ज जे पुढच्या वर्षी त्यांना मिळणं अपेक्षित आहे ते मिळेल किंवा नाही या संदर्भातला, या 2 प्रश्नावरती राम कदम तुम्ही तुमचं उत्तर द्या. कसं आहे की विजयजी बोलत असताना मी त्यांना एकच सांगेन की मुळामध्ये आमच्या सरकारची, म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतायत, आमची ही भूमिका आहे की निसर्ग कोणाच्या हातात नाही, पाऊस पडेल न पडेल हे काय आता आपल्या हातात राहिलेलं नाहीये. म्हणून या शेतकऱ्याला कायमचं कर्जातून त्याची मुक्ती व्हावी, मुक्तता व्हावी, याच्यासाठी शेतकऱ्याच्या 2च अपेक्षा आहेत. या ठिकाणी आपल्या चर्चेमध्ये शेतकरी तेही सांगतील त्यांना काय हवंय.
त्यांना त्यांच्या शेतीला पाणी हवंय, त्यांच्या शेतीचा जो विजेचा पंप आहे त्याला विजेचं कनेक्शन हवंय. या 2 गोष्टी जरी त्याला मिळाला ना तर महाराष्ट्रातला शेतकरी हा एवढा कष्टकरी आहे की तो व्यवस्थितपणे शेती पिकवू शकतो. म्हणून या सरकारनं याच्या मुळाशी जाऊन जवळपास महाराष्ट्रामध्ये 44,000 खेडी आहेत. 44,000 खेड्यांपैकी 6,200 खेडी आपण कायमची एका वर्षात दुष्काळ मुक्त केलेली आहेत. दरवर्षी आपण 5,000 खेडी करतो. आपण जे सांगतात ना पीक विमा योजना, या सगळ्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत. ते तर सगळं झालंच पाहिजे आणि करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार सकारात्मक प्रयत्न करते, सकारात्मक त्या बाबतीत आहे. मूळ मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे की या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जी आपण चर्चा करतो की पाहणी दौरा ही अशी चर्चा करून चालणार नाही. मुळामध्ये हा दौरा तुमच्यासारख्या पत्रकाराने हे मान्य करायला पाहिजे की 9 नोव्हेंबरलाच केंद्राकडे 4,000 कोटी रुपये सरकारनं मागितलेत आणि 8,000 कोटीची गरज आहे. विषय या राज्याला गरज आहे, अजून संपलेली नाहीये गरज. जे दिले ना ते द्यायलाच पाहिजे होतं. आम्ही सत्तेत आल्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं जवळपास मागच्या वर्षभराच्या कालखंडामध्ये 8,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम ही शेतकऱ्यांना वाटलेली आहे. मला मान्य आहे ती अनेक भागामध्ये कदाचित अपुरी असेल, काही भागामध्ये आणखी जास्त देण्याची आवश्यकता आहे. पण राज्याची तिजोरी ज्या पद्धतीनं आहे त्याच्या पलीकडे जाऊन हे सरकार सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करतंय. या राज्याला कायमचं दुष्काळ मुक्त करायचं हा आमचा प्रयत्न आहे. ठीक आहे. आणि एकही शेतकरी सगळ्यांनी केलं पाहिजे, सरकारने केलं पाहिजे, अशातला केंद्राचं पथक आलं. पण आता जिथे दुखतंय ना, जिथे जळलं विझवायला पाहिजे. केंद्राचं पथक आलं, त्यांनी काय केलं बाजूला सोडा. हे महाराष्ट्र सरकार प्रत्येक शेतकऱ्याला, दुष्काळ भागातल्या शेतकऱ्याला एक चांगली मदत करेल आणि लवकरच या येणाऱ्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये, महिनाभराच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारची मदत जाहीर होईल आणि माननीय मुख्यमंत्री प्रत्येक शेतकऱ्याच्या बाजूनं पॉझिटिव्ह पद्धतीने उभे राहतील. जयाजीराव, तुम्हाला मुळात ही या चर्चेमधले जे 2 मुद्दे, एक जावंदिया सरांनी उपस्थित केला, पीक विमा कर्जाचा असेल किंवा अगदी आता कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातला असेल, या 2 मुद्द्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं, त्यातनं काही सोल्युशन निघेल का? आणि आता या पाहणी दौऱ्याच्या पलीकडे काय अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? मुळात पहिला प्रश्न असा आहे की कर्जाच्या बाबतीमध्ये, कर्ज पुनर्गठन करण्याच्या बाबतीमध्ये जरी आमचं कर्जाचं पुनर्गठन केलं तरी मागच्या वर्षी आमच्या अंगावर जे कर्ज उभं राहिलेलं आहे तसंच आमच्या खात्यावर सातबाऱ्यावर कर्ज आहे. या वर्षीचं कर्ज आमच्या सातबाऱ्यावर आहे. तुम्ही जरी आम्हाला उद्या कर्ज दिलं तरी आम्ही कर्जबाजारीच राहणार आहोत. जोपर्यंत तुम्ही आमच्याला कर्ज फेडणार नाही तोपर्यंत आमची कर्जमुक्ती होणार नाही. जोपर्यंत आमचा सातबारा कर्ज, तुमची गोष्ट नाही सातबारा आम्ही कोरा करण्याची, ते तरी अंमलबजावणी, ते वचन तुम्ही पाळलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही जे सांगता आता आम्हाला की आम्ही आता की दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करायचा, अरे आमची आत्महत्येतून आधी मुक्तता करा. महाराष्ट्राला मुक्त होईल तेवढंच होईल, पण महाराष्ट्रामधील शेतकऱ्याच्या ज्या रोज आत्महत्या होत आहेत त्या थांबवण्यासाठी तुमच्याकडे अजूनही ठोस उपाययोजना तुम्ही केलेली नाहीये. एका मराठवाड्यामध्ये 1 वर्षामध्ये 1,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, ह्या काही तुम्हाला कमी वाटत नाहीयेत का? आणि त्या सर्व कर्जबाजारीपणामुळे झाल्या. आता परवाची मध्यंतरीची बातमी होती की मुद्रा बँकेमध्ये कर्जासाठी तिथल्या बँक मॅनेजरने शेतकऱ्याला मारलं. माझ्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्जाचा बोजा टाकला आणि कर्ज दिलं नाही, असे काही प्रकार घडलेले आहेत. नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला. 1 लाख शेतकऱ्यांच्या पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आत्महत्येचा गळफास त्यांच्या गळ्याला लागलेला आहे, तरी सरकारला माहिती नाहीये. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर अत्यंत भोंगळ कारभार या राज्य सरकारचा चाललेला आहे. आणि आमची तिजोरी मोकळी, आता ही कॅशर बंद करा. तुम्हाला माहिती होतं तिजोरी मोकळी आहे, मग तुम्ही केंद्राकडून आम्हाला काहीतरी आणून द्या. तिजोरी मोकळीचं कारण आम्हाला सांगू नका. तुम्ही हा शिवधनुष्य विचारपूर्वक उचललेला आहे. कालच्या मीटिंगमध्ये इथं एकनाथजी खडसेंनी या दौऱ्याबद्दल समीक्षण केलं. ते म्हणतात की मला आनंद वाटला की दौरा सकारात्मक झाला. अहो खडसे साहेब, तुम्हाला प्रत्येक गावागावामध्ये या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी अडवलं. या अधिकाऱ्यांना गाड्याच्या बाहेर पडू दिलं नाही. काय गावामध्ये रडायची वेळ आली. कमिशनर अवस्था होती. प्रत्येक ठिकाणी शेतकरी सांगत होते की माझी कर्जमुक्ती झाली पाहिजे, एकही उत्तर या ठिकाणी तुमचं सरकार देऊ शकलेलं नाही. या चर्चेच्या निमित्तानं
तुमच्या संघटनेचा अजेंडा पुढे रेटण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांविषयी जरा सकारात्मक चर्चा केली तर ते शेतकऱ्यांच्या हिताचं राहील. नाही. आलं का लक्षात? एक तुम्ही मिनिट, या एक मिनिट. निमित्तानं तुमच्या दोघांच्या अजेंड्यात मुळामध्ये जयाजीराव मी शांतपणे आमची जयाजीराव तुम्ही राम कदम शांत व्हा. जयाजीराव शांतता राखा एक मिनिट. जयाजीराव मी कार्यक्रम बंद करू का आता इकडे? जयाजीराव मी तुम्हाला सांगतोय, विनंती करतोय, आवाजात ना आपल्याला काही हासिल होणार नाहीये. चर्चेमध्ये आपण एक एक मुद्दे घेऊया तर आपल्याकडे तेवढा वेळ आहे अजून. तुम्हाला सांगतोय मी, थोडं 2 मिनिटं शांत बसा. मुद्दा असा आहे, अब्दुल सत्तार तुम्हाला सुद्धा हाच मुद्दा आहे. मूळ हे जे सगळे मुद्दे आहेत सातत्यानं हेच प्रश्न सतत येतात आणि याच्यामध्ये ज्या वेळेला विरोधी पक्ष म्हणून सुद्धा तुमची कामगिरी आता बघतोय आम्ही सगळेजण, जे मुद्दे रेटून घ्यायला पाहिजे, ज्या मुद्द्यांवरनं यायला पाहिजे, जावंदे यांनी आता काही 2-3 मुद्दे समोर आणले, असे मुद्दे घेऊन तुम्ही येताना दिसत नाहीयेत. प्रत्यक्षात सरकारला सुद्धा त्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडायला दिसत नाहीयेत. नाही, सरकारच्या माध्यमातून अधिवेशन ज्या वेळेस 7 तारखेला चालू होईल त्या 7 तारखेच्या अधिवेशनामध्ये 8 तारखेला तुम्हाला काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी ते दुष्काळची पाहणी दौऱ्यापासून तर दुष्काळ जाहीर करण्यापासून तर दुष्काळी मदतपर्यंत हे सर्व हिशोब आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये घेणार आहे. आणि 8 तारखेला जो आमचा मोर्चा निघणार आहे त्यामध्ये लाखो शेतकरी, अशोकरावजी चव्हाण साहेब आणि विखे पाटील साहेब विरोधी पक्ष नेते, हे विरोधी पक्ष नेते विरोधाची भावना, आम्हाला विरोधला विरोध नाही करायचा आहे, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी. आज जो शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे, आत्महत्याग्रस्त जे जिल्हे आहेत त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या मागण्या आम्ही जोपर्यंत सरकार मान्य करणार नाही, पूर्ण कर्ज माफ, नवीन कर्ज तितकंच देणे आणि शेतकऱ्याला जे परमनंट दुष्काळ भागातून मुक्त करण्याची घोषणा भारतीय जनता पार्टीची आहे, याची अंमलबजावणी कुठेतरी राज्यामध्ये चालू आहे का? आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा या योजने साखळी सिमेंट बांध एक मिनिट अब्दुल सत्तार, पॅटर्न अब्दुल सत्तार, एक मिनिट, त्याच्या नावाने कुठेतरी नाव बदलून दिशाभूल अब्दुल सत्तार एक मिनिट रद्द करता येते. एक मिनिट अब्दुल सत्तार, एक मिनिट ऐकून घ्या. अब्दुल सत्तार, एलबीटी रद्द करता येते. वेळ कमी आहे, एक मिनिट थांबा तुम्ही. आणि आमच्या लोकांच्या भावना तुम्हाला रद्द करता येत नाही. ठीक आहे, एक मिनिट राम कदम, बद्दल या राम कदम, मूळ मुद्दा असा आहे की जो स्वामीनाथन समितीच्या आयोगाच्या संदर्भामध्ये सुद्धा सातत्यानं जे मुद्दे येतात की हे जे त्यांनी दिलेल्या शिफारसी आहेत त्या लागू होत नाहीत, त्यांनी दिलेली जी निरीक्षण आहेत ती लागू होताना दिसत, त्याच्याबद्दल तुम्ही कुठे काही ठोस बोलत नाही आहात. नाही, कसं आहे, टप्प्याटप्प्यानं करायचं. तुम्ही पाहिलं असेल की आपण 50% आधी शेतीचं नुकसान झालं तरच शेतकऱ्यांना मदत मिळत होती. या भाजपच्या सरकारनं 50%वरून तो निकष आता 33%वर आणला. हा निकष कुणी आणला? स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळामध्ये हे सगळ्यात मोठा हा ऐतिहासिक निर्णय. अशा टप्प्याटप्प्यानं अनेक निर्णय हे सरकार घेत आहे. जसं आपण आधी 15 जानेवारी ही अंतिम आणीबारीची तारीख होती, ती आपण रद्द करून आपण 31 डिसेंबर केली. कशासाठी केली? शेतकऱ्यांच्या हितासाठी केली. आता सुद्धा केंद्रीय पथक येण्यापूर्वी खडसे साहेबांनी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्राला 4000 कोटी रुपयाची मदत मागितली. पण काय झालंय, काँग्रेस आहे, बाकीचे नेते आहेत, यांना फक्त राजकारण करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवायचा. मला असं वाटतं मंदार, मला फक्त एक वाक्य बोलू द्या मंदार, मग मला वेळ नाही दिला तरी चालेल. हा जो प्रश्न आहे, सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. यावेळेस तरी निदान बाकीच्या पक्षांनी राजकारण करू नये. उलट पक्षी त्यांनी त्यांचे चांगल्या सूचना या सरकारला कराव्या, जेणेकरून शेतकऱ्याचं भलं होईल. यांना या दुष्काळाच्या नावावर पण काँग्रेसवाल्यांना राजकारण करायचं. एक मिनिट, तुम्ही राजकारण करत राहिला, काँग्रेस भाजप सगळं बघतात लोक. एक मिनिट, एक मिनिट चालणार नाही. या अब्दुल सत्तार, एक मिनिट तुम्हाला विनंती करतो, थांबा. राम कदम विनंती करतो तुम्हाला, थांबा. अब्दुल सत्तार, मी आवाज बंद करायला लागेल मला, नाही तर तुम्हाला विनंती करतोय, वेळ कमी आहे. आपली चर्चा नुसती भांडणाच्या पलीकडे त्यातनं काही निर्माण होणार नाहीये. अगदी शेवटचं जाता आता जयाजीराव सूर्यवंशी, थोडक्यात काय मुद्दा आहे तुमचा? कुठलाही अजेंडा इथला तिथला मुद्दा न घेता अगदी थोडक्यात तुम्ही सांगा तुमचा मुद्दा, की काय तुमची मागणी आहे. जाता आता. माझी मागणी सरळ आहे की तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग जाहीर करता. महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अत्यंत दुष्काळी परिस्थिती असताना आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगार वाढ करण्याची गरज नव्हती.
करायचं तर आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही जावयांचे लाड करा, परंतु स्वामीनाथन आयोगाचे कमिशनचे तुम्ही कधी आम्ही अंमलबजावणी करणार आहात की जो ठीक आहे. शेतकऱ्यांच्या भलासाठी चर्चा ठीक आहे. तर तुम्ही करणार आहात की नाही, नक्की. त्याच्यावर काय निर्णय घेणार आहात की नाही. आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे, तर माझा या ठिकाणी सरळ सरळ आरोप आहे की तो 7वा वेतन आयोग आता जो मंजूर केलेला आहे, तो राज्य देशामध्ये जी काही आता बाजारामध्ये मंदी आलेली आहे, की उद्योगाच्या आणि व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी मंदी दूर व्हावी, या सगळ्या ठीक आहे, आपण त्याच्यावरती वेगळी चर्चा करू. बंगले बांधले पाहिजे, ठीक आहे, त्याच्यावरती वेगळी चर्चा करू, पण मूळ मुद्दा आहे. जयजीराव तुम्ही एखादा आयोग आणताल की नाही, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक निर्माण करणार आहात की नाही. आणि मागच्या सरकारने काय केलं, मागच्या सरकारने ते नालायक होते म्हणून तुम्हाला आणलं, हे काय विचारता तुम्ही. जयाजीराव तुमचा मुद्दा पोचलेला आहे. अगदी जाता जाता पुन्हा जावंदिया सर, तुम्हाला हा प्रश्न आहे की नेमक्या अगदी 1 किंवा 2 किंवा 3 अशा कुठल्या सूचना आहेत तातडीने या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठवाड्याच्या संदर्भात जे सरकारने तातडीने केलं पाहिजे, स्वामीनाथन समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने म्हटलात तरी चालेल, पण नेमके 3 अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतात महत्वाच्या की त्या आता तातडीने केल्या गेल्या पाहिजे? नाही, राम कदम साहेबांनी असं म्हटलं की आम्हाला कायमचा दुष्काळ दूर करायचा आहे, शेतकऱ्याला पाणी दिलं आणि वीज दिली तर हे होतं. अहो किती दिवस पाणी देऊ हे गाजर दाखवणार आहात. 6200 गावांना दिली का नाही दिली? तरी 60% शेतकरी हा कोरडवाहू राहणार आहे. त्याला निसर्गाशी भांडावं लागणार आहे, त्याला बाजाराशी भांडावं लागणार आहे. आणि आजच्या सिस्टीममध्ये राम कदम सुद्धा मान्य करतील की जी काही सबसिडी आहे ती पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहे, कोरडवाहूला नाही आहे. राम कदम साहेब जे 6000 गावं म्हणतात, त्या 6000 गावात मी त्यांच्यासोबत यायला तयार आहोत, तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहायला तयार आहोत. राम कदम साहेब तयार आहेत का त्याच्याकरता? बिलकुल तयार आहे. पूर्ण वेळ त्यांच्याकरता बिलकुल तयार. आपण चला. स्वामीनाथनांनी जे म्हटलं आहे की शेतीचा विकास हा किती उत्पादन वाढलं यांनी न मोजता शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढलं यांनी मोजलं पाहिजे. पण व्यंकय्या नायडू म्हणतात जितना आटा उतनी रोटी, तो जितना आटा उतनी रोटी किसानों के लिए, तो फिर सरकारी कर्मचारियों को 1 लाख करोड़ रुपए केंद्र सरकार दे रही है और 3 लाख करोड़ रुपए राज्य सरकार देंगे. ठीक आहे, वेळ संपलेली आहे. जावंदिया सर, वेळ संपलेली आहे. मंदार साहेब, मला राम कदम साहेबांना विचारायचा एकच प्रश्न की नरेंद्र मोदींनी 6व्या वेतन आयोगाचा विरोध केला होता की नाही, 7व्या वेतन आयोगाचा विरोध केला होता की नाही. नरेंद्र मोदी ने म्हटलं आहे ना की किसान जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. माझी एवढी विनंती आहे की फक्त ही धोरणं बदलवा की ज्यांनी अशी परिस्थिती आणली नक्की, ती ठीक आहे. हिंमत दाखवा, तर शेतकऱ्याच्या जीवनात राम येईल. अयोध्येला राम मंदिर बांधून राम येणार नाही. ठीक आहे, आपण दुसऱ्या विषयात जायला नको. एक मिनिट, आपण ते विषय सगळे नंतर घेऊया. राम कदम, अगदी थोडक्यात 30 सेकंदामध्ये तुम्ही सांगा, हा जो आता पाहणी दौरा झालेला आहे, या पाहणी दौऱ्याच्या संदर्भातली जी काही निरीक्षण असेल आणि त्याच्यातनं येणारी जी अपेक्षित मदत आहे ती तातडीने जाहीर होईल का? किती लवकरात लवकर जाहीर होईल? नाही, याच्यामध्ये या बाबतीमध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय या बाबतीत गंभीर आहेत, संवेदनशील आहेत, प्रचंड पॉझिटिव्ह, जवळपास 18-20 तास काम करणारी व्यक्ती या महाराष्ट्राला लाभली आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या महिन्याभराच्या आत केंद्राची मदत आपल्या महाराष्ट्र सरकारला मिळेल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये एक ठोस भरीव मदत आपली पोचलेली असेल. आणि आपण हे जे केंद्राचं पथक वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, या गोष्टींच्या अगोदरच महाराष्ट्र सरकारनं आपलं पूर्ण काम केलेलं आहे. ठीक आहे, ते केलं असेल तर चांगलं आहे. वेळ संपलेली आहे. राम कदम आमची वेळ संपलेली आहे. तुम्ही म्हणता ते बरं, जर काम केलं असेल राज्य सरकारने आणि इथल्या अधिकाऱ्यांनी काम झालेलं चांगलं आहे, पण किमान थट्टा करू नका. ही ज्या पद्धतीची केंद्रीय पथकं येतात आणि जे धावती दौरे करतात, केवळ दाखवण्यासाठी ही थट्टा बंद करा. एवढंच या कार्यक्रमामध्ये सांगता येईल. धन्यवाद, नमस्कार.